शेतकरी पिकवतोय सोनेरी कापूस। रंगीत कापसाला 10% अधिक दर। मराठवाड्यातील बळीराजाची कमाल। खानदेश, मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल असतो। नगदी पीक असल्यानं पांढऱ्या सोन्याच्या शेतीला बळीराजा पसंती देतोय, त्यातून त्याला मोठा आर्थिक आधार मिळतो। पण मराठवाड्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत चक्क सोनेरी रंगाच्या कापसाचं उत्पादन घेतलंय। छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील 5 तालुक्यात हा प्रयोग झालाय। सुमारे 100 एकरवर BT 746 या वाणाची लागवड करण्यात आली। हा कापूस साध्या कापसापेक्षा वेचणीला सोपा आहे। या वाणाची रोगप्रतिकार शक्ती ही तुलनेत चांगली आहे, उत्पन्नही अधिक आहे। सुमारे 16 गावांमध्ये 150 शेतकऱ्यांनी या कापसाचं उत्पादन घेतलंय। सुमारे 500 क्विंटल सोनेरी कापसाची खरेदी झाली। विशेष म्हणजे सोनेरी कापसाला 10% अधिक दर मिळतोय। दुधना हायटेक कृषी प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोनेरी रंगाच्या कापूस उत्पादनासाठी पुढाकार घेतलाय। ही साध्या कापसापेक्षा गुणवत्तेपूर्ण आहे आणि चांगली व्हरायटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याने शेतकरी समाधानी आहे। कापसाकडे जे निराशजनक बघितलं जात होतं की बाबा कापूस हे न पुरणारं पीक आहे, तर त्याला कुठंतरी एक छोटासा बेनिफिट म्हणून आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि तो यावर्षी यशस्वी झाला असं म्हणण्यास प्रचलित कापूस लागवडीप्रमाणेच या कापसाची लागवड करत खत आणि कीटकनाशकांचं व्यवस्थापन ठेवलं। यात शेतकऱ्यांना अगदी 5 क्विंटल ते 15 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन मिळाले। यावर्षी प्रथमच मी दुधना हायटेकच्या माध्यमातून रंगीत कापसाची लागवड केलेली आहे। निजोविडू सारख्या नामांकित कंपनीचं बियाणं असल्यामुळं माझ्यासह गावातील 4 शेतकऱ्यांनी या रंगीत कापसाची लागवड केलेली आहे। मी एकूण 4 एकर क्षेत्रावर या कापसाची लागवड केल्यानंतर मला 36 क्विंटल 18 किलो असं चांगलं उत्पन्न या शेतीतून मिळालेलं आहे। गतवर्षी प्रयोग म्हणून 4 एकरावर सोनेरी रंगाच्या कापसाची लागवड करण्यात आली होती। आता हेच क्षेत्र 100 एकर पर्यंत वाढले। गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात सोनेरी कापसाचं क्षेत्र वाढणार आहे आणि त्यातून बळीराजालाही सोन्याचे दिवस येणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।